Hello students. Today we are looking our last subtopic from our second lesson, that is seasonal changes in the living things. भारतामध्ये किंवा पर्यावरणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे काही सीझन्स ऋतू असतात त्यांच्या बदलानुसार मानवी जीवनावर किंवा सजीव सृष्टीवरती काय बदल घडून येतात ते आपण यामध्ये पाहणार. इन प्रिव्हियस व्हिडिओ वी लर्न there are how many seasons? 3 seasons, that is summer, rainy and winter. And we looking information about a winter season. In winter season we use a woolen and warm clothes to protect ourselves from the cloth. काय करतो आपण थंडीमध्ये गरम किंवा सुती कपडे वापरतो कशापासून, थंडीपासून बचाव करण्यासाठी. इन रेनी सीजन वी यूज रेनकोट, umbrellas, hood, like things to avoid getting wet in the rain. काय करतो पावसामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी यूज करतो कशासाठी, पावसामध्ये भिजू नये म्हणून. अँड इन समर सीझन वी वेअर अ कॉटन क्लोथ्स अँड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. आपण गरमीमध्ये काय करतो, उन्हाळ्यामध्ये कॉटन क्लोथ, सुती कपडे, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, खूप पाणी पितो कशासाठी, आपण गरमीपासून वाचण्यासाठी. सो इन प्रिव्हियस व्हिडिओ वी ऑल्सो लर्न अबाउट व्हॉट इज winter. Winter in Maharashtra also called as a Pangal. What changes occur in the trees as well as in plants. So at the end of the winter season we are going or moving into a next season, that is summer season. The end of winter is also the time for the mango trees to start blossoming. And what happen at the end of the winter season, a blossoming, मोहर यायला सुरुवात होते आंब्याच्या झाडांना. And this blossom means mohor in Marathi. So at the end of the close of the month of February it becomes warmer, and by March we begin to feel the heat. It's time for the summer. So our winter season get end at the end of the February. काय होते, आपला विंटर सीझन केव्हा संपायला येतो, जेव्हा फेब्रुवारीच्या एंडला आपला विंटर सीझन संपतो. अँड इन टू अ मार्च मंथ वी स्टार्ट फिलिंग हीट. आपण गरम किंवा उष्णता जाणवायला लागते आपल्याला. अँड सो दिस मीन्स दिस टाइम फॉर अ समर. दिस सीझन इज बिगिन, समर सीझन इज बिगिन. उन्हाळा स्टार्ट होतो. इन दिस सीझन मेनी ट्रीज गेट न्यू लिव्स. फॉरेस्ट appear to have taken on a copper color because these leaves are reddish and shiny while they are tender. काय होतंय ह्या सीझन मध्ये, समर मध्ये मेनी ट्रीज गेट न्यू लिव्स. अनेक झाडांना वेगवेगळ्या प्रकार नवीन पाने यायला स्टार्ट होतात. थंडीमध्ये काय होतं सांगितलं होतं विंटरमध्ये की दे लिव्स देअर ट्रीज शेड देअर लिव्स. काय करतात थंडीमध्ये, काय होतं त्या झाडांची पाने गळून जातात. सो दॅट्स वाय इन महाराष्ट्र द विंटर इज कॉल्ड एज अ बेंगाल बिकॉज दे शेड्स देअर लिव्स. विंटरमध्ये काय होतं, झाडांची पाने गळून पडतात. अँड as the summer gets start, a new leaves appear on a tree. नवीन झाडांवरती नवीन पाने यायला केव्हा सुरुवात. So and forest appear to have taken on a copper color because, आणि बऱ्याचशा झाडांना जेव्हा नवीन पानं स्टार्ट होतात तेव्हा त्यांचा कलर कसा असतो झाडांचा, बिकॉज कलर कसा असतो, रेडिश अँड शायनी while they are tender. जेव्हा ते कोवळे असतात, नवीन नवीन झाडांना पाने येत असतात तेव्हा त्यांचा कलर कसा असतो, स्टार्टिंगला रेडिश कलर असतो. देन their color changes to green as the leaves grow bigger. सुरुवातीला जे छोटी कोवळी पाने येतात त्यांचा कलर कसा असतो, आपण आंब्याच्या झाडांना सुद्धा बघितलं असणार किंवा वेगवेगळ्या झाडांची छोटी सुरुवातीची पाने असतात ते एकदम रेडिश ब्राउनिश कलरची असतात. हळूहळू जसजशी ती पानं देअर कलर चेंजेस टू ग्रीन ॲज द लिव्स ग्रो बिगर. जसजशी ॲज लिव्स ग्रो बिगर, जसजसे झाडांची पाने मोठी होत जातात तसं त्यांचा कलर ब्राऊन किंवा रेडिश पासून कुठे कलर चेंज होतो, ग्रीनमध्ये. द कॉल ऑफ द कोयल इज हर्ड इन मेनी प्लेसेस. आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला कॉल ऑफ द कोयल मीन्स कोकिळेचा आवाज ऐकायला येतो. आपण आता उन्हाळा चालू असताना मोस्ट ऑफ द टाइम वी हर्ड द साऊंड ऑफ द कोयल. इन समर द मार्केट इज फुल ऑफ मँगोज अँड वॉटरमेलन्स फॉर अस टू बाय. अँड दिस इज द सीझन फॉर दीज फ्रुट्स. आणि या समर सीझन मध्ये आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामध्ये
कोकण विभागामध्ये आपण राहतो आणि आपल्या इथे समर उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त कोणते फ्रुट्स अवेलेबल आहेत? मँगोज अँड वॉटरमेलन्स. मँगोज आपल्या इथे आपण कोकण आपल्या इकडच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडे उन्हाळ्यामध्ये कोणता फ्रूट सर्वात जास्त मिळतो? मँगोज अँड वॉटरमेलन्स for the us. Although mango trees grow all over Maharashtra, the Konkan region is particularly famous for its mangoes. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोकण सर्वात फेमस आहे कोणत्या फ्रूटसाठी? मँगोसाठी. बिकॉज अवर एन्व्हायरमेंट इज व्हेरी सुटेबल फॉर द मँगो फ्रूट. आपल्या इकडचं जे वातावरण आहे उष्ण दमट वातावरण जे विच इज व्हेरी हेल्पफुल टू ग्रो द मँगोज. सो बिकॉज दॅट्स वाय मोस्ट ऑफ द फार्मर्स डुईंग अ मँगो फार्मिंग. त्यामुळेच आपल्या इकडचे बऱ्याच जणांचे काय आहेत? मँगोच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत. आपण पण सुद्धा आंब्याच्या बाग होतो. आणि इन कोकण देवगड इज ऑल्सो फेमस फॉर द मँगोज. सो इट इज ऑल्सो द सीझन फॉर द कॅशू नट्स. आंब्यासोबतच आपल्या इकडे अजून कोणतं फ्रूट अवेलेबल होतं? कॅशूनट. कॅशूनट मीन्स काजू. द रेड येल्लो कॅशू ऍपल्स कॅन बी सीन ग्रोईंग ऑन द कॅशू ट्रीज ऑन द हिल साइड इन द कोकण रिजन. आपल्या इकडे जिथे थोडाफार थंडीचा प्रकार आहे, दमट हवामान आहे, त्या ठिकाणी काय होत आहे? येल्लो कॅशू ऍपल्स, रेड येल्लो. आपण काजूचा बोंडा म्हणतो त्याला. त्याचा कलर कसा असतो? थोडासा रेडिश येल्लो कलर असतो. आणि वी सी द कॅशू इज ग्रोईंग ऑन दिस ट्रीज. अशा प्रकारे आपण आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आंबा काजू यांच्या मोठमोठ्या बागा आपण बघितल्या असं आपल्या आजूबाजूला पण आहेत. हे सर्व केव्हा असतं चालू? विच सीझन दे अपियर मोस्टली इन अ समर सीझन. उन्हाळ्यामध्ये मँगोज वॉटरमेलन्स कॅशूनट ह्यासारखे फ्रुट्स समर सीझन मध्ये ग्रो होतात. अँड नाऊ आफ्टर द समर सीझन एवढी उष्णता एवढ्या गरमीनंतर वी आर वेटिंग फॉर द रेन टू मेक कूल अवर सेल्फ. काय करतोय आपण? पावसाची वाट बघत असतो किंवा एकदा उन्हाळा संपतोय आणि पाऊस स्टार्ट. सो इन जून ब्लॅक क्लाउड मेक देअर अपिअरन्स. जून महिन्याच्या स्टार्टिंगलाच काय होत आहे? काळे ढग जमा व्हायला सुरुवात होतात. द रेनी सीझन इज अ शॉर्ट वे अवे. ज्यावेळी जूनच्या सुरुवातीलाच काळे ढग एकत्र यायला सुरुवात होतात, दिसायला लागतात, तेच म्हणजे काय? पावसाळ्या ऋतूची स्टार्टिंग. इट्स time for the rainy season. By this time we begin to get jackfruit, जामुन. For जामुन मराठीमध्ये जांभूळ म्हणतो आपण त्याला. In English java plums and करवंदाज. Yes, we know all about करवंद. अशा प्रकारे जेव्हाही जूनच्या स्टार्टिंगला रेनी सीझन स्टार्ट व्हायला होतो, या रेनी सीझन मध्ये कोणकोणते फ्रुट्स आपल्याला मिळतात? जॅकफ्रूट म्हणजे फणस, जामुन, करवंद यासारखी फ्रुट्स आपण रेनी सीझन मध्ये अवेलेबल असतात. द सीड्स ऑफ ग्रास अँड अदर प्लांट्स लाय स्कॅटर ऑल ओव्हर द ग्राउंड. दे स्प्राउट अँड स्टार्ट ग्रोईंग ॲज सून ॲज इट बिगिन्स टू रेन. आपल्याला माहिती आहे जसजसे पावसाला सुरुवात होणार काय होणार? सीड्स ऑफ ग्रास, गवत, किंवा आपण शेती सुद्धा करतो त्यावेळी काय करतो? भात पेरणी करतो पावसाच्या सुरुवातीला. आणि पाऊस पडल्यानंतर त्या सीड्सना पाणी मिळतं आणि दे स्टार्ट्स ग्रोईंग. अँड बिकॉज ऑफ दिस इट बिकम्स ग्रीन एव्हरीवेअर. हळूहळू गवत झाडे हिरवीगार दिसायला लागतात, झाडे वाढतात, गवत वाढायला सुरुवात होतं. अँड दिस सिनरी इज सुथिंग आफ्टर द हॉट समर मंथ. आणि ह्या कडक उन्हाळ्यानंतर ही जी एकदम गारगार आणि हिरवीगार सिनरी असते विच इज व्हेरी सुथिंग, आल्हाददायक असते. कुठल्या मंथ नंतर? एवढ्या गरमीच्या मंथ नंतर उन्हाळ्यानंतर ही ग्रीनरी आपल्याला खूप आनंद देऊन जाते. स्मूथिंग म्हणजे आल्हाददायक. Sometimes we can even see the rainbow with its 7 colors in the sky. And in rainy season, most of the time or sometimes we saw this rainbow which is made up of 7 colors. And this is happened because of the rain and sunlight effect. हा रेनबो आपल्याला दिसतो केव्हा दिसतो? मोस्ट ऑफ द टाइम बिकॉज ऑफ दिस रेन अँड सनलाइट इफेक्ट यांच्या कंबाईन क्रॉस इफेक्टमुळे आपल्याला हा रेनबो दिसतो. As it becomes wet everywhere, frogs appear. And as the rainy season began, we heard the croaking sound of frog. बेडकांचा आवाज ऐकतो ना आपण जेव्हा पावसाची सुरुवात होते, पाऊस येण्याची वाट बघत असतो बेडूक. So frog means beduk is start appearing and its croaking sound we heard all together. As the rainy season ends,
जर पावसाळ्यामध्ये आपल्याला बेडूक जास्त दिसतात. ॲज रेनी सीझन एंड, जसं रेनी सीझन एंड होणार, सो नेक्स्ट मंथ विल स्टार्ट इज विंटर. सो व्हॉट इज द सिक्वेन्स? विंटर, समर, rainy, and again after the rain season which one is coming? Winter season. So as the winter season start, it is not for winter to make a comeback. As the rainy season ends, it is time for winter to come back. जसं पावसाळा संपणार तसंच फर्स्ट आपला विंटर सीझन आहे तो कमबॅक करणार. इट्स गेट्स कोल्डर अँड कोल्डर. ऑलरेडी पावसामुळे थोडी सर्वत्र गारवा पसरलेला असतो अँड बिकॉज ऑफ दिस विंटर द एन्व्हायरमेंट बिकम मोर कोल्डर. This is not good for the frog. आणि ही थंडी, this cold environment which is not suitable for the frog. आणि ह्या एवढ्या थंडीमध्ये फ्रॉगला हे थंडीचं वातावरण त्याच्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे काय करतात? दे गो डीप अंडर द ग्राउंड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ स्लंबर विच लास्ट्स फॉर अ 7 or 8 months. ते काय करतात? पावसाळा संपल्यानंतर त्यांना ही थंडी सहन होत नाही किंवा त्यांना हा कोल्ड एन्व्हायरमेंट विच इज नॉट सुटेबल फॉर देम. सो दॅट्स वाय दे गो इन डीप इन टू द ग्राउंड. ते काय करतात? जमिनीत खोलवरती जाऊन लपून असतात. सो अँड देन व्हेन रेन सीझन स्टार्ट, इट स्टार्ट्स अपिअरिंग. जसं रेन सीझन स्टार्ट व्हायला होईल तसे ते पुन्हा अपिअर होईल. सो ऑल दीज चेंजेस ऑकर इन टू अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द सीझन. बघा विंटर सीझन मध्ये काय काय होतं? प्लांट्स शेड्स देअर लिव्स, झाडां आपले पाने गळून पडतात. देन some of the animals have a long wormy hair on it to protect them from the cold. त्याच्यानंतर काय होतं? at the end of the winter mango trees start blossoming. आंब्यांना मोहर यायला सुरुवात होते. and in summer season what happen? the leaves get appear, new leaves get appear. झाडांना नवीन पाने यायला सुरुवात होते. देन mangoes, watermelons, cashew nut like fruits start growing or appearing into a market. या प्रकारचे आपल्याला फ्रुट्स अवेलेबल होतात समर सीझन मध्ये. देन इन विंटर सीझन विच फ्रुट्स वी कॅन गेट? जॅकफ्रूट, करवंदा, जामून लाईक fruits we get in this rainy season. In rainy season we can do a farming. So all these things based on the season. So we depends on agriculture for food. आणि आपण शेतीवरती अवलंबून आहोत कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये प्रत्येक अन्नासाठी कशावरती अवलंबून आहे? ऍग्रिकल्चर, शेती. द डिफरंट सीझन समर, विंटर अँड मान्सून आर द टाइम फॉर डुईंग डिफरंट टास्क इन द फील्ड. आणि आपल्याला माहिती आहे शेतीची कामं आपण काय करतो या सीझननुसार चेंज होत असतात. काय होतं बघा? रेनी सीझन, विंटर सीझनच्या एंडला, रेनी सीझन स्टार्ट व्हायच्या आधी आपण काय करतो? भात पेरणी करतो. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये लावणी असते. सो इट स्टार्ट ग्रोईंग अँड ॲट दी एंड ऑफ द summer season we start doing all the different things which are very helpful for the agriculture. So in this way the seasonal changes make very different effects on a living organism. Thank you.